मला पण त्याच्यावर फिरवतात. मला पूर्ण साफ करा. हे असं नाही का? भयानक परिस्थिती आहे. तुमच्यावर तर गुन्हे दाखल करा. पण म्हणजे मी विशेष करून पावसाळ्यामध्ये नेहमीच जिथे फोटो येतात पाणी साचल्याचे, भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटच्या या दोन ठिकाणी भेट दिली. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कारण भाजीपाला किंवा याच्यामध्ये नाशवंत पदार्थ खूप असतात, फळांच्या मध्ये पण असतात आणि पॅकेजिंग मटेरियल पण खूप असतं. त्याच्यामध्ये आपण म्हणजे याचा गव्हाचं आणि याचे भाताचे जे आहे तर त्याचा वापर जास्त प्रमाणे होतो कारण ते सगळं याच्यामध्ये. पण ज्यावेळेस इथं अनलोडिंग होताना भाजीपाला निघून जातो, फळं निघून जातात, कुजलेले फळं तिथेच टाकली जातात आणि हा पॅकेजिंग मटेरियल पण तिथेच राहतं आणि त्याच्यामुळे तिथली खालची जी नाली आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. आजही व्हिजिट केल्यानंतर तेच प्रत्यक्षरित्या जाणवतं. तर मी सर्वांना आता मार्केटचे जे त्यांचे उपसचिव आहेत त्यांना मी आज सूचना दिल्या की 8 दिवसामध्ये कुठल्या या सगळ्या प्रक्रिया आणि सक्शन महानगरपालिकेचे सक्शन पंप सुद्धा इथे लावावेत आणि एकदा सगळं क्लीन इथून तो करावा. हा एक भाग आहे. दुसरा, जिथे पाणी साचतं तिथे रस्त्याची उंची आणि बाजाराची जे आहे ते दोन्हीमध्ये मोठी तफावत म्हणजे आपल्याला खाली बाजार खाली आहे, रस्ता वर आहे. त्यामुळे रस्त्यावरचं पाणी पुन्हा खाली येतो आणि बाजारात तयार होणारं पाणी सुद्धा नालीपर्यंत जाण्यासाठी तिथं सुद्धा चढ आहे. तर तिथेही मी त्यांना आपल्याला काही इंजिनिअरिंग सोल्युशन आहे त्याच्या सूचना दिल्यात, तेही इंजिनियर करतील. विशेष आणि पूर्ण जी नाली आहे आपल्याला तिथून पूर्ण मुख्य नाल्यापर्यंत घेऊन जाणार तीही त्याची स्वच्छता आणि त्याचं पूर्ण फ्लशिंग ते आपल्याला केलं पाहिजे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तिथे आणखीन काही जास्तीचे पंप ठेवून वगैरे पाणी साचणार नाही अशी व्यवस्था तिथे करतील. मला अपेक्षा आहे की बाजार समितीमधले सचिव आहेत किंवा त्यांचे जे सगळे स्टाफ आहेत त्याच्यावर ते काम करतील आणि भविष्याच्या दृष्टीने पण आपल्याला नेहमी बघितलं पाहिजे की जिथून आपला भाजीपाला आणि फळं येतात ती जागा सगळ्यात जास्त स्वच्छ राहिली पाहिजे. तर याच्यासाठी त्यांच्या स्तरावर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊन काय नियोजन करता येईल, काय चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस करता येतील तर त्याचा आपण अंमलबजावणी करूया आणि निश्चितपणे याच्यामध्ये सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एक स्वतंत्र दोन संस्था आहेत. महानगरपालिका जसं एक मार्केट आहे, एक स्वतंत्र संस्था आहे, त्याची मॅनेजमेंट कमिटी आहे. अधिकारी बदलत राहतात, काही गोष्टी होतात, काही राहतात. परंतु आता मी पुन्हा त्यांना बोलवलेलं आहे. आज सचिव नाही आहे, मंत्री महोदयांची मीटिंग असल्यामुळे ते मंत्रालयात आहे, परंतु ते माझ्याकडे येतील आणि आम्ही याच्यावर निश्चितपणे काहीतरी एक चांगली उपाययोजना करण्याचं करू. मी आता त्यांना सूचना दिल्या कारण त्या संस्थेचं काय मी दररोज काय रिपोर्टिंग पाहत नाही, परंतु पावसाळ्याच्या दिवसाच्या दृष्टीने इथलं पाणी महानगरपालिकेच्या नाल्यांना येतो, तिथं अडचण होणे, नागरिकांना त्रास होऊ नये या भूमिकेतून मी इथे सगळी पाहणी करत असताना त्यांना मी सूचना दिल्या. मला अपेक्षा आहे की ते आता त्याच्यावर काम करतील. बघा, आपल्याला अशी परिस्थिती तुम्ही माझ्याबरोबर होता त्यामुळे वेगळ्याने त्याच्यामध्ये बोलणं की चांगलं नाही. त्याच्यामध्ये मला ज्या सूचना त्यांना द्यायच्या त्याही मी सूचना दिल्या. अपेक्षा व्यक्त करतो मी आता की त्याच्यामध्ये बदल होतील. 8 दिवसानंतर मी पुन्हा माझी एखादी टीम पाठवून मी त्याचा अहवाल घेईल, बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आहे वस्तुस्थिती ती सगळं नाकारता येत नाही. हा कचरा दैनंदिन उचलला जातो, फक्त त्याच्या वेळा ज्या आहेत त्या पाळल्या जात नाहीत असं दिसतंय. जर वेळा पाळल्या असत्या तर असं होणार कचरा, कारण आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारा भाजीपाल्याची आवक आहे तर इथे डोंगर लागलेले असतील तसं आपण कुणाला म्हणता येत नाही, परंतु त्याची वारंवारिता जी आहे जो वेगळा मेळ होतो त्याचं काहीतरी एक नियोजन असतं पाहिजे. त्या नियोजनाचं मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनामधून निश्चितपणे त्याच्यात बदल करतील अशा अपेक्षा तर मी व्यक्त करतो आणि ती त्यांनी ते करतील. असं नसेल तर मग त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या स्तरावर आम्ही काय उपाययोजना करायच्या ते आम्ही निश्चितपणे करूया.